कडे प्रत्येक टीमची एक एंट्री गेट आहे. गुरुकृपा 11 आपण पाहिलं त्यांच्या पॅव्हिलियन मधून मैदानामध्ये दाखल झाली. दक्ष स्पोर्ट्सचा पॅव्हिलियन तिथून एक दोन्ही बॅटर मैदानामध्ये दाखल होतात. प्रत्येक टीमचा पॅव्हिलियन प्रत्येक वर्षी ठरलेला आहे. जो त्यांचा डक आउट आहे तो ठरलेला आहे. मॅन ऑफ द मॅच या विघ्नेश संपूर्ण मेडल त्याला परिधान केलं जाईल. त्यानंतर सनग्लासेस, आफ्टर डे टी शर्ट हे सर्व काही मॅन ऑफ द मॅच साठी त्याला दिलं जातं. बक्षीस एक नाही, दोन नाही, तीन नाही, चार बक्षीस एका खेळाडूला. आणि त्याचा सगळा फॅन फॉलोवर सध्या आपण पाहिलं तर अगदी खुश झाला. मॅचला होती सुरुवात. पहिला चेंडू एक्स्ट्रा धावा आली आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल येतोय. बॅटिंग करणारी टीम दक्ष स्पोर्ट्स सध्या तुम्ही पाहताय. अगदी यॉर्कर चेंडू बॉल बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न. अगदी गोलंदाजाच्या मागे चेंडू ट्रॅव्हल होतो व्ही शेप मध्ये. फक्त एक धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावीत समाधान मानलं जाते. दोन्ही बॅटर तुम्ही पाहताय ऋषी आणि संदीप. ऋषी काल चांगल्या पद्धतीने मी म्हणजे पहिल्या दिवसामध्ये चांगल्या पद्धतीने छा गया था. ऋषी मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील त्यानं पटकवला. हो यावेळी देखील आपण पाहिलं सूर्य एक फटका इनसाइड आउट. अगदी चेंडू सी मारेशे पार. अगदी चौकारी. अगदी आकाशाला गोलंदाजीसाठी आणि शुभम सुपुगडेने लगेच प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं कॅश प्राइज पुकारल्या आकाशसाठी. गोलंदाजी क्रमांक 1. हो चांगला चेंडू हाताला थोडासा अवे फ्रॉम दी लेग स्टिक, थोडासा बाहेर राहिलाय लेग स्टिकच्या. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या अगदी 7 या आकड्यावरती आहे. 7 ऑन अ स्कोर कार्ड. धावसंख्या 7 आहे. यावेळी बॅटर स्विंग केले. अप्रतिम. यावेळी अपील करण्याचा प्रयत्न जरूर केला विकेट कीपरनं. थोडीशी शंका होती मात्र बॅटरची जी बॉडी लँग्वेज तुम्ही पाहिली. तब्बल 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालेला आहे. 2 टू गो. धावसंख्या अगदी 7 या आकड्यावरती आहे. बॅटिंगला सध्या स्ट्राईकला आपण पाहिलं तर संदीप.
पुन्हा इनसाइड आउट अप्रतिम फटका बॉल बॅक ड्राईव्ह निघून जातोय बेधडक सडक व षटकार. संख्या 13 ऑन अ स्कोर कार्ड. यावेळी देखील इनसाइड आउट हवेमध्ये आहे खेळाडू कॅच 1 सेकंड थर्ड निसटले हातातून निसटले ही कॅच हातातून. ही पहिली ओव्हर थोडीशी आपण पहिली तर 10च्या पुढे नव्हे तर 15 पर्यंत जाऊन पोहोचते. पहिल्या षटकामध्ये 15 धावा ठोकल्या गेल्यात 15-15 पहिल्या षटकाच्या अखेरीस. चला स्पीडअप घ्या प्लीज थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. गणेश आलाय गोलंदाजीसाठी. लेफ्ट हँडेड गोलंदाज एक वेगवान गोलंदाज एक कट्टर गोलंदाज आणि अँगल आतापर्यंत लेफ्ट हँडेड गोलंदाजांना चांगला भेटला. गणेश या मॅच मध्ये ऋषीच्या समोर कशी गोलंदाजी करतोय. चला थोडंसं स्पीडअप घेऊयात. जाऊया मॅचच्या दिशेनं. ओहो चांगला चेंडू हाताला गेला. स्लोअरवर होता कधी परिवर्तन होता हातामध्ये नाही राहिलाय फॉलो थ्रू मध्ये. गणेश गोलंदाजीसाठी आल्यानंतर एक तर धावा अडतायत का विकेट किती येत आहेत यॉर्कर कसे पडतायत की हाफ ट्रॅकर पडतायत स्लोअर वन पडतायत कठोर पडतायत या सर्व गोष्टींसाठी सध्या मात्र चर्चेला उधाण आलंय की गणेश विपक्ष ऋषी संदीप कशी बॅटिंग राहील की गणेशच्या समोर कशा पद्धतीने बॅटिंग केली जाईल या दोघांच्या माध्यमातून. धावसंख्या सध्या 16 या आकड्यावरती आहे. गणेश पुन्हा एकदा निघाला बॅटिंग करत असताना स्ट्राईकला फलंदाज संदीप बॅट तर स्विंग केले. दोन्ही चेंडू आपण पाहिले तर आबाजी स्लोअर वन टाकले त्याने वेग दिला नाहीये कारण की गणेशची गोलंदाजी सपाट खेळपट्टीवरती यॉर्कर पडतात त्याचे सातत्याने चेंडू. पण आता या खेळपट्टीवर त्याची गोलंदाजी थोडीशी विचारपूर्वक दिसते. पुन्हा स्लोअर वन उचललाय कॅच पकडली जाते. विकेटचं पतन गणेश आया छा गया विकेट बॅटर बॅक टू डक आउट. गणेशनं विकेट मिळवले. पहिल्या चेंडूवरती एक धाव कंप्लीट केली. तदनंतर डॉट बॉल आला. तदनंतर विकेट प्राप्त केली आहे गणेशनं आणि अजूनही चेंडू बाकी आहेत 3. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती आहे. 16-16 ऑन अ स्कोर कार्ड. 16 धावसंख्या सध्या मात्र स्कोर कार्डवरती असताना बॅटिंग आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगची सध्या मात्र चालू आहे अर्थातच दक्ष स्पोर्ट्स या टीम कडून. स्लोरवन लीडिंग एज स्लीप साठी सोडला होता त्यानं तर पकडला फेकी तर केली आहे. स्लीप थोडा मागे उभा होता. पुन्हा एक विकेट भेटली असती नाराज असेल थोडासा आपण पाहिलं तर पण स्लीपचा खेळाडू थोडासा मागे ढकलला होता. ऑलरेडी चेंडू अगदी त्याच्या पुढ्यामध्ये आढळतोय. धावसंख्या आपण पाहिली तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 17-17 धावसंख्या. 17 धावसंख्या. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. 2 to go.
बॅकफुटला जातोय, शॉट पूल करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र जरूर कंप्लीट केला आणि दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जात होता पण तो थांबवला, कारण की ऑलरेडी डीप स्क्वेअर एक रिजन मधून खेळाडू आला, त्यानं चेंडू गॅदर करून लगेच फेकला, मात्र तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागलं. ओव्हर क्रमांक 2 चांगली राहिले मी म्हणेल, जिथे इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली. तब्बल 5 चेंडूमध्ये धावा खर्च केले, 3 विकेट घेतले, 1 टू गो. हो उचलला चेंडू, कॅच आकाश अप्रतिम पकडतोय, वॉड कॅच, आणखीन एक विकेट येते. गणेश आया गणेश छा गया. दुसऱ्या ओव्हर मध्ये वैयक्तिक त्यानं धावा खर्च केले, 3 विकेट घेतले, 2 अप्रतिम गोलंदाजी. टीमची टोटल आहे 18 माफ करा 118 धावसंख्या, 18 धावा. वेलकम डीजे. पुढे केल्याचा प्रयत्न, सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह, सीमारेषे जवळ नाही तर गरज होती हा चेंडू स्टॉप होण्याच्या. तारवेची कसरत होती, सीमारेषे बाहेर चेंडू जातोय, एका हाताने जर चेंडू आतमध्ये ढकलला वैभवजी मत्रे यांच्या माध्यमातून अतुलने जर विकेट घेतली तर 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. विकेटला 500, वाव. हो सुरेख फटका, आले 500, आले विकेटचं पतन. बॅटर बॅक टू डक आउट, फलंदाज माघारी जातोय, अर्थातच ऋषी बॅक टू डक आउट. धावसंख्या 25 ऑन स्कोर कार्ड, 25 धावा स्कोर कार्ड वरती सजल्या गेल्यात. नवीन बॅटर विक्रम नाना सध्या बॅटिंग साठी येतोय. पांडुरंग पवार न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. बॅकफुटला जाऊन सुरेख फटका, तडाखा होता, मिड विकेट रिजनच्या बाहेर, बांधाच्या पल्याड वावरामध्ये येतोय षटकार. काकी भेटले. मिड विकेटला कॅच पकडली जाते,
अप्रतिम कॅच पकडली आहे, दुरी रही अधुरी, बॅटर गॉन, फलंदाज माघारी जातोय, फलंदाज पांडुरंग बॅक टू द डकआउट. पवार डीजे ऑपरेटर त्याच्या माध्यमातून नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. वाईट +4 आणि तब्बल आपण पाहिलं तर टार्गेटला थोडीशी चकाकी भेटली. आता एक्स्ट्रा धावा जरूर भेटलेत. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. पुढे घेण्याचा प्रयत्न यावेळी देखील थोडासा लॉफ्ट केला जातो चेंडू. आपण पाहिलं तर मिड विकेट मधून चांगलं क्षेत्ररक्षण होतं. पुन्हा एक धाव कंप्लीट केली जाते. टीमची टोटल आपण पाहिलं तर तिसरं षटक सध्या प्रगतीपथावरती आहे आणि संघाची धावसंख्या 37 आणि एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. 37. आता धावा येणार कारण की ऊन चालू झालंय, खेळपट्टी बनली गेली आता आणि थोडंसं आपण पाहिलं तर चेंडू बॅटवरतीच चांगला येतोय. सकाळचं सत्र पाहिलं तर चेंडू थांबून येत होता, आता चेंडू थोडासा स्पीडमध्ये निघून जातोय. चला स्पीडअप घेऊयात प्लीज. बॅकफुटला जाऊन पंच केला गेला. क्षेत्ररक्षक आहे आकाश वेगानं येतो, लॉंग ऑन मधून चेंडू गॅदर करतोय. फेकी त्याची रॉकेट असते म्हणून एकाच धावे ती समाधान मानलं जाते कारण की आकाश लेफ्ट हँडेडने फेकी करतो आणि जी फेकी आपण पहिली रॉकेट येते. 3 षटकांचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या आपण पहिली तर अगदी 38 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 38 ऑन स्कोर कार्ड. या ओव्हरमध्ये तब्बल 20 धावा खर्च झाले. चला स्पीडअप घ्या प्लीज. चला थोडासा स्पीडअप घ्या. व्हॉट कमेडीचा प्लेयर
जाऊया मॅचच्या दिशेनं. मोठ्या जाऊया मॅचच्या दिशेनं. तब्बल शेवटचे षटक आता येईल आणि शेवटच्या षटकामध्ये 38 धावा सध्या स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात. हो, बॅटीची टॉप एज आहे, खेळाडू स्लिपला प्रयत्न केला होता. यानंतरची मॅच जी आहे नीट फायटर आणि जे बजरंग बली दोन्ही कॅप्टन्स या टॉससाठी करूयात एक टॉस. यानंतरच्या मॅचचा टोटल धावसंख्या आपण पाहिली तर 39 या आकड्यावरती जाते. 39 धावसंख्या 39. शेवटचे षटक मिस्टर अंकुश, धावसंख्येला अंकुश लावणं गरजेचं आहे. मागील मॅचमध्ये देखील मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यानं पटकावला होता आणि सध्या मास्टर खेळाडू. फिरकी गोलंदाज पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. लेफ्ट हँडेड बॅटर आहे, बॅट स्विंग होते, निघून गेला चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन 4 चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळी देखील बॅटर ड्रॅग केले बॅट पॉपिंग क्रीज मध्ये. एक धाव चालाकीने कंप्लीट केले, कारण की जेव्हा बेल्स रिम्यूव्ह झाल्या तदनंतर 22च्या स्वरूपामध्ये ही धाव कंप्लीट झाली अंपायर सांगतात. यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी एक धाव कंप्लीट केली जाते. अगदी धावसंख्या 40 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. आजच्या दिवसातली सर्वात मोठी धावसंख्या आपण बोलू शकतो दादा ही, कारण की एक फायटिंग स्कोर, एक बिग टोटल, एक मॅजिकल फिगर आजच्या दिवसातली ही आहे. पुढे येऊन करण्याचा प्रयत्न. इनसाइड आउट, कव्हरला खेळाडू आहे, वेगाने येतोय, चेंडू खाली, विकेटचं पतन होतोय, बॅटर गॉन होतोय. नाना बॅक टू द डकआउट, जायला लागेल माघारी. दुसऱ्या ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये आता 2-2 विकेट आलेत. आणि तदनंतर आपण पहिले चौथ्या ओव्हरला जशी सुरुवात झाली, एक विकेट जरूर आले चौथ्या चेंडूवरती. बिगिट करण्याचा प्रयत्न, यॉर्कर चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का, जागा सोडले, स्ट्रायकिंगला जर फेकी झाली तर अडकला जाऊ शकतो आणि अडकला गेला. एकाच धावेती समाधान. बॅटर गॉन. या नवीन बॅटर लगेच या. भगवान जी लोहार साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर शंकर यांच्यासाठी षटकार मारू किंवा मॅच धावसंख्या 41 आणि तदनंतर आपण पाहिलं तर 42 धावेचं टार्गेट आहे. जाऊया टॉस साठी. दोन्ही कॅप्टन्स या, जे बजरंग बली विपक्ष आपण पाहिलं तर नीट फायटर या टॉस साठी. तर चला टॉससाठी टीम नीत फायटर आणि जय बजरंग बली 11. तर
या ठिकाणी टॉस केला जाईल सागरजी नलवडे साहेब, त्याचबरोबर विवेकजी मोळावडे यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जाईल. एका बाजूला नीत फायटर तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग बली 11. एका बाजूला नीत फायटर या टीमने आत्तापर्यंत 2 सामने गमावले तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग बली 11. अगदी समदुःखी माणसं व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतील. अमरजी पाटील आपण देखील या टॉस का बॉस या मंचावरती अमरजी पाटील साहेबांना देखील विनंती असेल आपण देखील या. आज आपण पाहतोय कोठरे प्रीमियर लीग 2024 यंदाचं 3रं पर्व आपल्याला पाहायला मिळतंय. तर अमरजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी केला जातोय टॉस. तर कॉल आहे टीम जय बजरंग बली 11 या टीमचा आणि टॉस इथे ज्यासाठी खूप महत्वाचे आहे. आम्ही पहिले बॉलिंग करू. गोलंदाजी करण्याचा निर्णय सुरुवातीच्या 2 सामन्यामध्ये अशा कोणत्या चुका झाल्यात की आपल्या टीमला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलंय? पहिल्या दिवशी पावसाचा दगाफटका झाला आम्हाला, त्यामुळे सकाळी ओल्या ग्राउंडमध्ये आम्हाला खेळावं लागल्यामुळे आमचा पराभव झाला थोड्या धावाने. त्यानंतर 4th मॅचला बी तीच परिस्थिती झाली. आमच्या वेळी वारं थांबलं आणि दुसऱ्या अपोजिट टीमच्या वेळी फुल वारं आलं, त्यामुळे आम्ही दोन्ही सामने गमावले. तरी पण आम्ही अजून आशा सोडलेली नाही. ह्या मोठ्या फरकाने विजय मिळवू, आणखीन पुढची प्रार्थना करू देवाकडे आणि वर जाण्याचा प्रयत्न करू. वा, अगदी पाटील साहेब सांगतायत सध्या वारं मात्र आमच्या बाजूला नाहीये, परंतु आता वाऱ्याला तुमच्या बाजूला घ्यावं लागेल आणि सामना मात्र जिंकून द्यावा लागेल. इथे आता क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय टीम नीत फायटर या टीमला आणि बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केले त्या जय बजरंग बली 11 या टीमला. तर वेळ जास्त घ्यायचं नाही, लगेचच टीम रुद्र 11 गुरुकृपा 11 अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. दक्ष स्फोट आणि गुरुकृपा 11 अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. ते टॉस जिंकलाय टीम नीत फायटर या टीमनं आणि टॉस जिंकून निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षण करण्याचा. जाऊयात सेकंड इनिंगला होईल सुरुवात. ऐकूयात पुन्हा एकदा किरणजी मस्कर सर यांचा आवाज. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. आपल्याला विनंती असेल की आजच्या दिवसामध्ये आजच्या संपूर्ण दिवसाच्या मॅचेस या आम्हाला कव्हर करायच्या आहेत, कारण की उद्याच्या दिवसामध्ये बक्षीसपात्र फेरीतील महत्त्वाच्या मॅचेस, त्याचबरोबर हवामानाचं थोडंसं सावट, या ठिकाणी खराब हवामानाचं सावट सातत्याने राहिलं या स्पर्धेवरती. त्यामुळे आपण सहकार्य करा, घाई करा. थँक्यू सो मच. मॅचच्या दिशेने आपण जाऊयात. तब्बल या मॅचमध्ये 42 धाबेचं टार्गेट आहे 42. मित्रांनो, थोडासा स्पीडअप तुम्हाला घ्यावा लागेल. दोन्ही टीमला विनंती आहे. यानंतरची मॅच नीट फायटर विपक्ष जय बजरंग बली, त्यानंतर मॅच सिद्धी 11 विपक्ष आरवी 11 विक्रम. येस, विक्रमसाठी हॅट्रिक विकेटसाठी तब्बल 2001 रुपयाचं कॅश प्राइज लगवलं गेलंय. रविराज लोहार यांच्या माध्यमातून हॅट्रिक विकेट 2001. होय, खरंच 2001 घ्यावे लागतील. जाऊ मॅचच्या दिशेनं. तो सरप्राईज झाला. आणि अंकुश दादा यांच्यासाठी देखील हॅट्रिक षटकार आला. तब्बल किती? तब्बल 2001 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्यासाठी देखील. तुषार पवार यांच्याकडून कॅश प्राइज लावले. म्हणजे एका साईडला गोलंदाजासाठी हॅट्रिक विकेट, दुसऱ्या साईडला हॅट्रिक षटकार बॅटरसाठी 2,000 रुपये. जाऊया मॅचच्या दिशेनं. चला, मॅचच्या दिशेनं सध्या आपण पाहिलं तर सध्या अगदी टार्गेट आहे 42, 42 धावेचं. ओहो, बॅट स्विंग केली. अगदी चेंडू यष्टाच्या जवळून जातोय. लॉंग स्टॉपला चेंडू आपण पाहिलं तर वेगानं ट्रॅव्हल होतोय. जिथे आपण पाहिलं तर 1 धाव मात्र जरूर कंप्लीट केली जाते. सध्या बॅटिंगसाठी आपण पाहिलं तर लेफ्ट हँडेड बॅटर गणेश आला. येस, लेग अंपायर थोडंसं सरकून घ्या प्लीज, कॅमेराचा अँगल आहे. थँक्यू सो मच. पहिला चेंडू आपण पाहिलं तर स्टंपच्या अगदी जवळून जातोय.
आणि वेलकम त्याचबरोबर खऱ्या अर्थानं या स्पर्धेला ज्यांच्या माध्यमातून फर्स्ट सेकंड प्राइजची ट्रॉफी चषक ज्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या सन्मान्य आदरणीय मारुती मोळावडे साहेब आपलं मनापासून अधिक स्वागत असेल. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम. या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढली जाते साहेब. तुम्ही आल्यानं खऱ्या अर्थानं व्यासपीठाला शोभा येते आणि तुमच्या उपस्थितीनं स्पर्धेचे चार चान वाढले जातात. वॉट अ बॉल, वॉट अ बॉल, वॉट अ बॉल. अप्रतिम चेंडू हाताला गेला. जिथे आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू आणखीन एक ट्रॅव्हल होतोय. टीमची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या अगदी एक या धावसंख्येवरती आहे. सध्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आमच्यासोबत जोडलाय कार्तिक देसाई आमच्यासोबत जोडला गेला ॲज अ स्कोरर गुणलेखक म्हणून. सागरने अगदी आराम घेतला आणि कार्तिक सध्या स्कोरिंगसाठी फुडॉन करण्याचा प्रयत्न. डाऊन डी ग्राउंड क्षेत्ररक्षक या चेंडूपर्यंत पोहोचेल. ओहो, आज अगदी निघून जातोय. बॅकअप आहे, इम्पॉर्टंट होता बॅकअप. फेकी अप्रतिम, अगदी थोडीशी वाईडिश राहिल्या मात्र धावा मात्र कंप्लीट केल्या जातात. 3 चेंडूचा खेळ झाला. 1 धावसंख्या 2 धावसंख्या स्कोर कार्डवरती सजले. हॅट्रिक विकेटसाठी तब्बल 2000 रुपयात पैसे आता वाढवले जात आहेत. तदनंतर हॅट्रिक षटकारासाठी देखील जे 2000 रुपये होते तिथून देखील पैसे वाढवले जातात. लेट्स सी शेवटच्या या 3 चेंडूमध्ये कशा पद्धतीने खेळ राहतोय. हो, यावी बिगिट करण्याचा प्रयत्न. लेग स्लिपला आहे चेंडू, पकडला जातो. स्लिप मध्ये पकडून फेकला जातोय. तोपर्यंत अगदी कुठली धाव कंप्लीट केली जात नाहीये. महत्वाची मॅच सध्या दक्ष स्पोर्ट्स विपक्ष आपण पाहिलं तर गुरुकृपा 11 4 चेंडूचा खेळ झाला. यावेळी सुरेख फटका मिड विकेट रिजनच्या बाहेर लांब, खूप लांब चाललाय आणि पहिला फटका तो या झोन मध्ये निघून जातोय. आता मित्रा शेवटचे 2 चेंडू तेव्हा षटकार आलेत. या ओव्हरसाठी लावले होते मित्रा, याच ओव्हरसाठी फक्त. जाऊया मॅचच्या दिशेनं. धावसंख्या अगदी 14 या आकड्यावरती 14 धावसंख्या. अंकुश दादा या मॅच मध्ये शांत नाहीये. अप्रतिम बॅटिंग त्यांची राहिली. गत मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच पुरस्कार त्यांनी पटकावला. या मॅच मध्ये ते लेजंड प्लेअर काय असतो, तुम्ही किती पावसाळे पाहिलेत हे महत्वाचं नाहीये, तुम्ही किती पावसामध्ये भिजलात यावरती तुमचा अनुभव ठरवला जातो. आणि खऱ्या अर्थानं लेजंड प्लेअर आहे, मास्टर प्लेअर आहे अंकुशदा. या क्रिकेटला खऱ्या अर्थानं न्याय दिला. खेळाडू घडलेत त्यांच्या हाताखाली. बरेच खेळाडू त्यांना बघून क्रिकेट खेळायला लागलेत. बऱ्याच खेळाडूंना त्याने आपल्या अगदी पद्धतीने घडवल्यात. फॅक्टरी ज्या पद्धतीने प्रत्येक गावामध्ये आहे खेळाडू घडवण्याची, या गावामध्ये देखील बरेच खेळाडू घडले गेले. तर मॅच क्रमांक सध्या आपण पाहता 3, जिथे ओव्हर क्रमांक सेकंड इनिंगच्या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात होते. मिस्टर पांडुरंग गोलंदाजीसाठी येतात. टीमची टोटल धावसंख्या सध्या शंकर आहेत गोलंदाजीसाठी, धावसंख्या 14 आणि टार्गेट आहे सध्या 42चं. 42 धावेचं टार्गेट या मॅचमध्ये ठेवलं गेलंय. वेळेचे बंधन आहे. मी विनंती करेल अंपायरने पुन्हा एकदा आमच्याकडे सूचना दिली की गोलंदाजी करणाऱ्या टीमला थोडंसं तुम्ही यावेळी वेळेचं भान ठेवायला सांगायचं. थोडासा स्पीडअप घ्या प्लीज गोलंदाजी करणारी टीम. जाऊया मॅचच्या दिशेनं. शफल झाला, बिग हिट करण्याचा प्रयत्न. डीप मिड विकेट मधून खेळाडू वेगानं येतोय. एकच धाव कंप्लीट केली जाते. एकाच धावेचा प्रयत्न. प्रत्येक विकेटसाठी तब्बल 500 किती 100 रुपयाचं प्राइज यावेळी मात्र दिलं जातंय.
संतोषजी पवार यांच्या माध्यमातून हे प्राइज दिलं जाते. अगदी स्वतःच्या भावासाठी यावेळी मात्र जरूर प्रत्येक विकेटला 100 रुपीज कॅश प्राइज यावेळी दिलं जाईल. टीमची टोटल धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 15 या आकड्यावरती 1515 ऑन अ स्कोर कार्ड. 15 धावा सध्या सजल्या गेल्यात. संपूर्ण किट पाहत आहे सागर नलवडे साहेब यांच्या माध्यमातून या स्पर्धेची सगळ्या किट देण्यात आल्यात. चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. हो यावेळी देखील हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू आपण पाहिलं तर अगदी फाईनला पकडला जातोय, गॅदर केला जातोय. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. सिंगल डबलने धावा बनवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामध्ये मध्ये 2 षटकार आले. शेवटच्या 2 चेंडूवरती त्याने धावसंख्येला वलय आलं, आकार दिला धावसंख्येला. धावसंख्या आता 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 1616 ऑन स्कोर कार्ड. 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजल्या गेलेत. गोलंदाजी करणारी टीम थोडस विनंती करेल स्पीडअप द्या मॅचला, कारण की ओव्हर क्रमांक 2 ला भरपूर वेळ लागतो मित्रांनो. प्लीज गोलंदाजी करणारी टीमचं कॅप्टन दक्ष स्पोर्ट्स थोडासा स्पीडअप द्यावा. जास्त बाहेर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड व्हायला सुरुवात झाली. सध्या आपण पाहिलं तर या एक्स्ट्रा धावेच्या मदतीनं धावसंख्या सध्या आपण पाहिलं तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 42 धावेचं टार्गेट पार करण्यासाठी या एक्स्ट्रा धाव्या खऱ्या अर्थानं भरपूर मदत करतील, कारण की बॅटिंग करणारी टीम सध्या आपण पाहिलं वेगळ्या लयमध्ये. सूर त्यांना गवसलाय, खास करून अंकुशला. बॅकफुटला जातोय, पंच करण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन खेळाडू. वॉट अ कॅच. अप्रतिम रनिंग कॅच मात्र पकडली गेली आहे. खेळाडू आपण पाहिलं तर साहिलच्या माध्यमातून अगदी येस शंकर दादासाठी या विकेटसाठी तब्बल आपण पाहिलं तर 500 रुपयाचं कॅश प्राइज झालं. आमचे सन्माननीय आदरणीय साहेब यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज 500 रुपयाचं त्यांच्या माध्यमातून लगवलं गेलं. त्याचबरोबर 100 रुपये देखील ऍड होत आहे संतोष दादा त्यांच्या माध्यमातून. तब्बल या विकेटची व्हॅल्यू तुम्ही पाहिली 600 रुपये कमवलेत या एका विकेटवरती. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. इंद्रजीत सध्या आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी पहिला चेंडू ज्यानं फेस केला, अगदी पुश केला, हलक्या हातानं फक्त डिफेंड केला. चेंडू एक धाव लगेच कंप्लीट केली, कारण की नॉन स्ट्रायकिंग एंडला अंकुश उभे होते. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर सध्या जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवरती. आणि त्याचबरोबर इंद्रजीत दादासाठी आपण पाहिलं तर 101 रुपयाचा कॅश प्राइज जरूर दिलं जात आहे. राजू कळंत्रे यांच्या माध्यमातून 101 रुपयाचं कॅश प्राइज जरूर असेल. अर्थातच बॅटिंग करत असताना इंद्रजीतसाठी षटकारासाठी एक कॅश प्राइज लगवलं जाते. प्रत्येक जण आपापल्या परीनं आपण पाहिलं तर काही गोलंदाजासाठी, काही विकेटसाठी, काही षटकारासाठी कॅश प्राइज जरूर लगवतात. पैसा वसूल मॅच करण्याचा प्रयत्न करतात. चांगला चेंडू हाताला गेला. अप्रतिम गोलंदाजी. दोन्ही मास्टर खेळाडू आहेत. दोन्ही मास्टर खेळाडू असताना दोघांकडे अनुभव आहे. एकाकडे अनुभव आहे, दुसऱ्याकडे चिकाटी आहे. मात्र या दोघांच्या मध्ये आपण पाहिलं तर सध्या मॅच रंगली जाते. चांगली मॅच खेळवली जाते. सध्या आपण पाहिलं तर गोलंदाजीमध्ये अचूकता, वेग कमी आहे मात्र अचूकता चांगली आहे. व एक चेंडू अजूनही बाकी आहे. 1 टू गो. थांबले गेले. डेड बॉल असेल. ओहो यावेळी देखील विकेट करण्याचा प्रयत्न, जिथे आपण पाहिलं तर अगदी लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र कंप्लीट होते. ओव्हर क्रमांक 2 चा देखील खेळ संपतो, जिथे चांगली गोलंदाजी ओव्हर क्रमांक 2 मध्ये आपण पाहिली. धावा फक्त खर्च केले गेले 5 आणि टीमची धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 19 या आकड्यावरती येणारे तब्बल 12 चेंडू आणि समीकरण आपण पाहिलं तर 23 धावेचं समीकरण आहे. 12 चेंडू 23 धावा. मॅच ऑन केले खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमनं. जिथे आपण पाहिलं तर बॅटिंग करणारी टीम अर्थातच गुरुकृपा 11 या टीमनं सध्या मॅच ओपन केले. 12 चेंडू 23 धावेची गरज आहे या मॅचला. विजयासाठी 12-23 हे समीकरण सध्या मात्र ठेवलं जात आहे.
एक चांगली मॅच सध्या मात्र मैदानामध्ये खेळवली जाते. आजची प्रत्येक मॅच एक हाय व्होल्टेज होताना पाहिल्या, कारण की प्रत्येक संघामध्ये हिरे नाहीत तर तार आहेत, सितार आहेत. 12 चेंडू 23 समीकरण. अतुल येतोय जाधव सध्या गोलंदाजीसाठी. प्रकाशजी गुरव साहेब मी विनंती करेल या आपण देखील व्यासपीठावरती यायचे. पकादादा येस वेलकम. द लेजंड प्लेअर, एक चांगला क्रिकेटर. ओहो यावेळी बॅट स्विंग केले. त्यानंतर आपण पाहिलं तर अगदी डॉट बॉल जातो. विकेट किपर आपण पाहिलं थोडासा जवळ. येस वेलकम प्रकाश दादा. कित्येक वर्ष हे खेळाडू क्रिकेट खेळत आले तर म्हणून रिस्पेक्ट या सर्व खेळाडूंच्या नावाला. विकेट करण्याचा प्रयत्न चेंडू पडतोय, थोडासा काटा बदललाय. अगदी डॉट बॉल जातोय. चांगली गोलंदाजी, कटर गोलंदाज तुला आणलाय. फिरकी गोलंदाज जादूगर या टीमचा आलाय. 2 चेंडू निर्धाव आलेत. थांबले धावसंख्या. पुन्हा यावेळी निर्धाव येतोय. अंकुशच्या बॅटिंग वरती, अंकुशच्या गोलंदाजीनं अंकुशच्या धावसंख्येला यावेळी पूर्णपणे अंकुश लावला. थांबवले धावसंख्या. पायामध्ये बेड्या ठोकल्यात अतुलनं. धावसंख्येला पूर्णपणे रोख लावला. आकडून ठेवलं, जखडून ठेवलं, ब्रेक लावला, हँड ब्रेक खेचला, बेड्या ठोकल्यात. अप्रतिम गोलंदाजी. बाहेर ठेवला, उचललाय आहे खेळाडू. साहिल चुकी करणार नाहीये. व्हाट अ कैच साहिल, अप्रतिम है, लाजवाब है. कुछ तो अलग करने का झलक प्लेयर है. अप्रतिम विकेटचं पतन. टीमची टोटल आपण धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 19 याच आकड्यावरती आहे. 4 चेंडू डॉट आलेत भाऊ. पहिले 3 चेंडूवरती डॉट, तदनंतर विकेट आली आहे, म्हणजे 4 चेंडू डॉट आलेत. अप्रतिम गोलंदाजी. अभिषेक येतोय बॅटिंग साठी. अभिषेक इंदुलकर. अगदी पहिला चेंडू यावेळी मात्र त्याने फेस केला. एक धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला. एकाच धावेची समाधान यावेळी देखील आपण पाहिलं तर अगदी 5 चेंडू मध्ये फक्त 1 धाव दिली, 1 विकेट घेतली दादा. 5 चेंडू इथे मॅच टर्न झाले. ओव्हर क्रमांक 3 ला मॅच टर्न झाले. पूर्णपणे मॅच पूर्णपणे दिशा बदलली, हवा बदलली मॅचची. नजर यावेळी मात्र पूर्णपणे आपण पाहिलं तर या शेवटच्या चेंडूवरती आहे. काय क्षेत्ररक्षण घराघर फिरवलं जात आहे. एकाला बाहेर, दुसऱ्याला आतमध्ये ढकललं जात आहे. तदनंतर क्षेत्ररक्षण पूर्ण फील्ड रेस्ट्रिक्शन पाहिलं जात आहे. 6-4 6-5 बनलंय का. तदनंतर आपण पाहिलं तर होता शेवटचा चेंडू. सुरेख फटका, बॉल बॅक ड्राइव्ह हवेमध्ये. 1 बाउंड चेंडू अडवला जातोय, पडला जातोय. पुन्हा उठून उभा राहील, शर्तीने दाबल चेंडू, पकडेल, फेकेल. हे शिकवलंय KPL न. इथे पडणारा पडत नसतो, पडणारा तर घडत राहिला. अप्रतिम गोलंदाजी राहिले. ओव्हर क्रमांक 3 मध्ये धावा खर्च केल्या 2, विकेट घेतली 1 आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते अर्थातच 22 या आकड्यावरती. समीकरण येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 20 धावेची गरज आहे. 6 चेंडू 20 धावा. व्हाट अ मॅच. वेलकम तुषार. चेंडू 20 धावेची गरज. 6 चेंडू 20 धावा, 20 धावा. 6 चेंडू. एका साईडला आपण पाहिलं तर गुरुकृपा 11, दुसऱ्या साईडला दक्ष स्पोर्ट्स, दक्ष की गुरुकृपा, गुरुकृपा की दक्ष आणि साहिल की दुसऱ्या साईडला इंद्रजीत की अभिषेक.
अभिषेक सध्या स्ट्राईकला आहे. साहिल आला मैदानामध्ये या दक्ष स्पोर्ट्स या टीमचा. थोडीशी प्लेअरला इंजर्ड झाला, त्याला लगेच मलमपट्टी केली जाते. संदीप तयार झाला पुन्हा एकदा मॅचला खेळण्यासाठी. क्रिकेट आहे काय, दैवी शक्ती माहीत नाही क्रिकेटमध्ये. एरवी लागलं असतं लगेच मॅनेजरला फोन केला असता, मला खूप सारं लागलं, टाके पडलेत, मला सुट्टी हवी आहे. पण हेच असतं, क्रिकेटची दैवी शक्ती ही आहे की लागलं तरी मैदान सोडत नाही, आणि हे क्रिकेटनं खऱ्या अर्थानं शिकवलं. माहीत नाही काय दैवी शक्ती आहे क्रिकेटमध्ये. ओव्हर क्रमांक 4ला 6 चेंडू 20 धावेची गरज. वा, अभिषेकनं जर षटका लगावला तर तब्बल सुशांत सपकाळकडून 1000 रुपयाचा, किती 501 रुपयाचं प्राइज आहे. पहिला चेंडू बॅकफुटला जातोय, सुरेख फटका आहे. खेळाडू बॅकवर्ड स्क्वेअर एक रिजन मध्ये चेंडू गॅदर केला. पहिली धाव वेगानं कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न जागा सोडले, तोपर्यंत दुसरी धाव धोक्यामध्ये असू शकते. धोक्यामध्ये बॅटर गॉन होतोय. एकाच धावेती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न फसला गेला. गरज होती दुसरी धाव घेण्याची, पण तिथे बॅटर गॉन झाला. विकेट येते. वेलकम टू शहर. पहिलं तर येणारे 5 चेंडू आणि 20 धावेची गरज आहे. 5-20 हे समीकरण. साहिल सध्या निघालाय गोलंदाजीसाठी. वा, हा चेंडू आपण पाहिलं तर अगदी अपील उचलली आहे, मात्र फलंदाजाची बॉडी लँग्वेज बरंच काय सांगून जाते. वन बाउन्स म्हणून कमी झाला, वन बाउन्स दंडित केल्या. संतोष यांच्याकडून सोन्यानं जर षटकार लगावला, सोन्यानं जर षटकार लगावला तब्बल 500 रुपयाचं, तब्बल 101 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मॅच षटकारानंच सध्या संपवणं गरजेचं आहे, कारण की आताच इथून षटकारानं सुरुवात करणं, षटकारानं संपवणं, स्पीडअप मित्रांनो बराचसा वेळ लावला जातो. आज दक्ष स्पोर्ट्सने बराचसा वेळ खर्च केला. हो, बॅटर स्विंग केले, बॅटीची अगदी बॉटमला स्लीप आहे, वेगानं जातोय. एक धाव पुन्हा कंप्लीट केली जाते. तब्बल आपण पाहिलं तर समीकरण थोडंसं बदललं जातं. येणारे तब्बल 3 चेंडू आणि टोटल आपण पाहिलं तर 18 धावेची गरज आहे. 18 धावा. जेव्हा लेफ्ट हँडेड राईट हँडचं कॉम्बिनेशन असते तेव्हा कॅप्टनला खऱ्या अर्थानं वेळ जातो एखाद्या टीमला, कारण की क्षेत्ररक्षण बघा, आता कॅप्टन नाना क्षेत्ररक्षण सजवतो, यामध्ये वेळ जातोय, आणि गोलंदाज देखील यामध्ये आपण पाहिलं तर प्रत्येक टीमला वेळ घ्यावा लागतो या क्षेत्ररक्षणासाठी. चला घ्या थोडासा स्पीडअप. आता 3 चेंडू 3 षटकार हवे आहेत. बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न. मॅच पूर्णपणे दक्ष स्पोर्ट्सने मॅचची चावी आपल्या हातामध्ये पकडली गेली आहे. बऱ्याच टीमला आपण पाहिलं तर हवेचा फटका बसला. बऱ्याच टीमला, त्यामध्ये दक्ष स्पोर्ट देखील अशी टीम होती जिला कालच्या दिवसामध्ये हवेचा फटका बसला. बॅकफुटला जातोय पंच. मॅच सध्या आपण पाहिली तर पूर्णपणे गोलंदाजी करणाऱ्या टीमनं खेचून घेतली आपल्या दिशेनं. चावी तयार केली या मॅचची. मात्र बाकी आहे.
जिथे आपण पाहिलं तर यानंतरची मॅच अगदी खेळली जाईल नीट फाईट विपक्ष जे बजरंग बली अशा दोन टीम मध्ये. अगदी नो बॉल आहे हा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. फ्री हिटचा इशारा असेल. मॅचचं समीकरण खूप मी मला मॅच खूप लांब गेले. सध्या आपण पाहिलं तर अगदी समीकरण जर पाहिलं तर 1-15ची गरज आहे. एक चेंडू 15 धावा. सुरू होता गती परिवर्तन. अप्रतिम मॅच राहिले दक्ष स्पोर्ट्स या संघानं. ही मॅच मात्र विजेता राहिल्या. समोरची टीम आपण पाहिलं तर गुरुकृपा 11 संघाला अगदी 42 धावेचं आव्हान दिलं होतं आणि या आव्हान मात्र डिफेन्स केलाय गोलंदाजी करत असताना दक्ष स्पोर्ट्स या टीमनं. अप्रतिम मॅच राहिले. यानंतरची मॅच आपण जाऊयात नीट फाईट आणि जे बजरंग बली आणि दादा ढेप. खऱ्या अर्थानं तुमचे आम्ही आभार व्यक्त करतो. आज खऱ्या अर्थानं गेट टुगेदर आहे आणि ते सोडून आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिला. थँक्यू सो मच. सॅक्रिफाईस काय असतं आणि क्रिकेटची प्रामाणिकपणा काय असतो. क्रिकेटमध्ये जर तुम्ही उतरला तर क्रिकेटशी प्रामाणिक राहणं महत्त्वाचं असतं. तेच दादा ढेपच्या माध्यमातून पाहिलंय. आणि बक्षीस घेऊन जायचं जे षटकारासाठी होतं शंकर गोलंदाजासाठी होतं शंकर दादा. आपण आपलं बक्षीस सन्माननीय आदरणीय मारुती मोळावडे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण ते स्वीकारायचं आणि आपण यायचं.